नामदार हसन मुश्रीफ यांच्या सहयोगातून कागल नगरपालिका हद्दीत 25 एकरांवर देवराई उभारणार असल्याचा संकल्प प्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला। सयाजी शिंदे यांनी आज कागल शहराला भेट दिली। यावेळी त्यांनी शहरातील विकास कामे, हरित पट्टे, नक्षत्र बागेची पाहणी केली। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने उभारणाऱ्या देवराईमध्ये लुप्त होत असलेल्या 1000 वृक्षांच्या प्रजातींची लागवड करणार असल्याचं सांगितलं। सुप्रसिद्ध अभिनेते आणि सह्याद्री देवराईचे प्रमुख सयाजी शिंदे यांनी आज कागलमधील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलाव परिसरात नव्याने निर्माण होत असलेल्या द हार्ट गार्डनला भेट दिली। यावेळी त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं। ही बाग आबालवृद्धांसाठी उपयुक्त ठरेल असं सांगून या बागेत करावयाच्या 3000 रोपांच्या वृक्षारोपणाचं नियोजन आणि विविधता याबद्दल सयाजी शिंदे यांनी मार्गदर्शन केलं। दरम्यान देवराई तयार करण्यासाठी कागल नगरपालिका हद्दीतील श्रीमंत जयसिंगराव घाटगे तलावाशेजारील 25 एकर जमिनीची त्यांनी मागणी केली। या देवराई वनात पश्चिम घाट माथ्यावरील विलुप्त होत चाललेल्या 1000पेक्षा अधिक दुर्मिळ वृक्ष प्रजातींची लागवड करू आणि संगोपन करू असं त्यांनी बी न्यूजशी बोलताना सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री देवराई या नावाने बोर्ड लागेल। त्याच्यामध्ये सुरुवातीचे 25 एकर टार्गेट करायचे। 25 एकरमधली 5 एकर यावर्षी डेव्हलप करायचे। 2000 2000 2000 अशी 10000 टोटल झाडं लागतील। त्याच्यामध्ये ज्या वनस्पती नष्ट व्हायला लागलेल्या आहेत, जे डेंजर झोनमध्ये त्या असतील, फुलझाडं असतील, फळझाडं असतील, वेली असतील, गवताचे प्रकार असतील, कंदमुळं असतील, या सगळ्यांनी भरगच्च अशी किमान 500 मिनिमम मॅक्झिमम 1000 प्रजाती तिकडं असल्या पाहिजेत। याचा अभ्यास सुहास वांगणकरांच्या हस्ते आम्हाला हे करायचं आहे। आणि 2024ला जे काही मुश्रीफ साहेब निवडून आले त्यावेळी आम्ही कबूल केलं होतं की कागलला एक देवराई अशी करून देऊ की पुढच्या 100 वर्ष ती टिकली पाहिजे आणि पुढच्या 7 पिढ्यांना ती पूर्ण उरली पाहिजे। त्याची सुरुवात यावर्षी आता जुलैमध्ये करत आहोत। या देवराई वनातील 15000हून अधिक झाडं पुढील अनेक पिढ्यांसाठी प्राणज्योती ठरतील असा विश्वास सयाजी शिंदे यांनी व्यक्त केला। दरम्यान कागल नगरपालिकेच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचं त्यांनी कौतुक केलं। यावेळी मुख्याधिकारी डॉक्टर अजय पाटणकर, वनस्पती तज्ज्ञ सुहास वांगणकर, जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, प्रवीण काळबर, आर्किटेक्ट स्वप्नील संगपाळ, सौरभ पाटील, सुनील माळी, संजय चितारी उपस्थित होते।